हो. हरी माऊली. तर 4:30 वाजल्यात आणि आजचा प्रवास खूप मोठा आहे. जवळजवळ 22 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आम्हाला 22 किलोमीटर चालायचं आहे आणि नाश्ता आमचा 15 किलोमीटरवर आहे. तर तुम्हाला दाखवतो नाश्ता कुठं होणार आहे, आमचं जेवण कुठं होणार आहे, सर्व दाखवतो. रामकृष्ण हरी. चेतन माऊली, आपला प्रवास कुठून कुठपर्यंत आहे? आजचा प्रवास आपला आहे काळाजीच्या मंदिरावरनं फलटणच्या पुढे आणि रात्री वाजता येते आपली राजुरी बरडला. तर आता सकाळ होले, सकाळच्या खूप चालला म्हणजे ते मजा म्हणजे एकदम मजेशीर झाली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही 15 किलोमीटरचा पल्ला पार करून आमच्या नाश्त्यावर पोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो हा स्पेशल नाश्ता काय आहे, तर बघा तुम्ही. माऊली, आज काय नाश्ता आहे? आजचा नाश्ता असा आहे, भेळ आहे, मटकी मिसळ बेव आणि झणझणीत असं आहे नाश्ता. नाश्ता रेडी आहे का? रेडी आहे. तर गरमागरम सुरुवात नाश्ता करायची का? भेटेल. नाही सुरुवात करू शकता. रेडी आहे. स्पेशल मिसल आहे का? स्पेशल मिसल आहे आणि आज स्पेशल दिवस आहे आपल्यासाठी. त्यामुळं आज पद्धती थकल्यानंतर त्यांना कडक मिसल देऊन थोडासा टाईट करण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद माऊली. बघूया का स्पेशल नाश्ता. देवी भाई, टेस्ट में बेस्ट मिसल और पाव. हो, सजने के साजन के घर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज आमच्यासोबत आहेत सत्यवनदादा माऊली आणि प्रेमदादा माऊली. तर हे दोघे जण आमचे यावेळी खूप आम्हाला सांभाळलं आहे, कारण की यांची जी हाताची चव आणि सत्यवनदादा जी आम्हाला हेल्प करतात यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण की हे दोघे नसते तर आमचं जेवण वगैरे तसंच राहिलं असतं. तर सत्यवनदादा, तुम्ही आम्हाला एवढी आमची हेल्प करता, आमच्या बॅगा उतरता, शेवट तुम्ही सर्व पत्रावळ वगैरे उचलता आणि तुमची जी आम्हाला जी कारकिर्दी आहे आम्हाला लाभलेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ही सर्व शक्ती पांडुरंग देतो आपल्याला. तर प्रेमदादा, तर तुम्ही जेवण बनवता, एवढ्या लोकांचं जेवण तुम्ही बनवता, तर जेवण बनवताना तुमच्या मनात काय येतं? रामकृष्ण हरी माऊली. जेवण बनवताना फक्त माझ्या हाताला रुचकर अशी चव देवो अशी माझी पांडुरंगाला विनंती आहे. आणि माझं जेवण काल कसं झालं होतं ना, आज केवढं सुंदर होईल आणि मुलांना मी केवढी माझ्या परीने सोय करून देईन आणि चांगलं चविष्ट असं रुचकर जेवण माझ्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करतो. तर दादा, यंदाचं वर्ष तुमचं दुसरं वर्ष आहे, तर या वारीमधला तुमचा अनुभव काय आहे? वारी मला तर वाटते लहान मुलांनी तर वारी करावीच. आणि एकदा तरी जन्माला माणूस तर एकदाच जन्माला येतं, कारण हा पुन्हा जन्म नव्हे. तर माणसाने जन्माला येऊन एकदा तरी वारी करावी, पांडुरंगाचं दर्शन करून घ्यावं. कारण आपला एकच असा पांडुरंग आहे ज्याच्या पायाला आपला हात लागतो, नतमस्तक होतो, आपला हात लागतो. आता दुसरं कुठल्याही तुम्ही क्षेत्राला जा,
तुम्हाला लांबूनच दर्शन मिळेल. फक्त आपला एकच असा महाराष्ट्र असा पांडुरंग माऊली आहे ज्याच्या आपल्या पायाला स्पर्श होतो. धन्यवाद माऊली. दादा मोठी ना दादा मी नाश्ता करून आम्ही झोपलोय. झोपलोय. चला चला हो चला चला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. खूप सुंदर असा नाश्ता होता. कडक अर्धा घंटा झोप पण झाली आमची. कडक अर्धा घंटा झोप पण झालेली आहे. झोप अशी लागलेली का उठायचं कोणी नाव नव्हतं घेत, तरी कसं तरी उठवलं सगळ्यांना आणि आम्ही आपल्या मार्गाला लागलेलो आहे. पुढे येणारी नदी आणि आमचा प्रवास खूप सुंदर असेल. पुढची नदीमध्ये आम्ही पोहू. काल जशी मजा केली ती मजा आज पण आणि करणार इथे आहोत. भेटलेला आमचा ऋषिकेश दादा. तो बघा ऋषिकेश दादा. ऋषिकेश दादा. ऋषिकेश दादा तुमचं दाते शेठ. ऋषिकेश दादा दाते शेठ. बघू शकता तुम्ही. आता आम्ही खूप दमलो आहे आणि हा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या कडेला आम्ही बसलो आहे आणि बघू शकता बंटीबाई आमच्यासाठी स्पेशल गोविंद लस्सी घेऊन आलेले. तर प्रत्येकाला 3-3 मंडळ शेट आहे आपला. बघू शकता प्रत्येकाला 3-3. किती मोठ्या मनाचा राजा आहे बंटीबाई. किती मोठ्या मनाचा राजा. प्रत्येकाला 3-3 लस्स्या. प्रत्येकाला 3-3 लस्स्या. सर्वजण बघू शकता प्रत्येकाला 3-3 लस्सी बोलली तर तर बघा मंडळी आमचे वारकरी कसे थकलेले आहेत, कारण की आजचा 9व्या दिवसाचा पल्ला हा खूप मोठा होता. दिवसाचा 23 किलोमीटरचा पल्ला आहे आणि वारकरी आपले थकलेले आहेत. थोडंफार लस्सी पिऊन ते बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही मागे मित्रमंडळी चालून दमलेले आहेत. पुढे नदी आहे. त्या नदीमध्ये आता आम्ही आंघोळ करणार आहोत. जी मजा आम्ही काल केली होती तीच मजा आता परत करणार आहोत. तुम्ही बघा आम्ही कशी मजा करतो ती आणि व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या प्रकारे. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही बघू शकता आता आम्ही नदीवर पोहोचलेलो आहे. तर खूप सारा पोहणार आहोत आम्ही आणि सर्वांची तयारी पोहायची तयारी चालू आहे. तर आता आम्ही नदीवर पोहोचणार आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता नदी सुंदर अशी नदी आहे. खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीमध्ये आम्ही पोहणार. तर आता तुम्ही बघू शकता आता आम्ही पोहण्याची तयारी केलेली आहे. जय या कवरी मुरली. बघा मंडळी आज फलटणमध्ये दुसरं शाही स्नान करत आहे. बघू शकता एन्जॉय मंडळी. तर आम्ही फलटणमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही फलटणच्या नदीमध्ये किती एन्जॉय करतोय. थंड पाण्यामध्ये आम्ही दमलेले पाय थंड पाण्यामध्ये बंटी
नरसाळा कुठला नरसाळा शिवणकोळ्या. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही आता नदीवर आंघोळ वगैरे करून निघलो आहे. खूप मजा आली नदीवर आंघोळ करायला. एकदम फ्रेश फील झाला आहे. तर तुम्ही आमची मजा बघितली. खूप मजा केली आम्ही नदीवर. आता जेवणाच्या मुक्कामावर पोहोचतोय. दाखवतो आज स्पेशल जेवण काय आहे. चला बाय. रामकृष्ण. आमचे पूर्व थांब ना. अरे एरिक पण करते घे ना. दुखते माऊली तुला फ्री करी तो. माऊली फ्री अशी नसल तो फ्री करी. माझी पण दुखते. डायरेक्ट घुसतोय. आता बघ कसं रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही माऊलीच्या घरी आलो होतो. हा घर आहे त्यांचा. तर आमचे पाय एवढे दुखत होते तर तिथं आम्ही मालिश करण्यासाठी आलो होतो. तर प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम होता. तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम त्या माऊलीने सॉल्व केला. 2-2 सेकंडमध्ये सॉल्व करून टाकला. म्हणजे एवढा त्रास होत होता आम्हाला. प्रत्येकाचा त्रास होत होता आम्हाला. तर सर्व त्यांनी मालिश करून सॉल्व केला. आता आम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि आम्ही पुढची वाटचाल करायला मोकळं. ही माऊलीची मुलगी आहे. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी बोल. लास्ट ती. तर आम्ही आता निघतोय आमच्या मुक्कामाकडे. 3 किलोमीटर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण जेवणाच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे. लेट पण थेट. आता काय जेवण बनवले बघू आणि पोट भरून जेवू. बंटी पाटील सुद्धा लवकर जेवण करून घ्या चला. बघू शकता. बंटी पाटील आम्हाला ऑर्डर देतो की जेवण करून घ्या. सर्व लोक जेवण करून झोपलेले आहे. आता जेवणाची वेळ आमची. बघू शकता सर्वजण झोपलेत आणि आम्ही आता पोचलो आहे. तर चला जेवण वगैरे करून घेऊ. तर बघू शकता तुम्ही जेवण खूप छान आहे. आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो. 3 पापड घेतल्यात. डाळ भात भाजी आणि कांदा. लोणचा नाही. जेवतो आणि नंतर सांगतो. चला बाय. तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचा आणि आता आराम करतोय. खूप दमलोय कारण की आजचा प्रवास खूप मोठा होता आणि जेवणाची चव पण खूप सुंदर होती. खूप थकलोय. खूप 2 वाजले तेव्हा पोहोचलो आम्ही. आणि आता कुठेतरी झोपायची जागा शोधतोय. आणि पाऊस लगेच 3:30ला पण खूप निघायचं पडतोय. आम्हाला. तू इथेच होती गेली. पाऊस पण खूप पडतोय आणि आता झोपायची जागा तुम्ही बघू शकता. सर्वांनी जागा घेऊन ठेवली आहे. तर आम्हाला कुठेतरी बघायला लागेल जागा. बघतो. तर त्याच्यावर उठलोय. चहा पितोय. पण आवडीचं लाज वाटते मग नाही दिलं. रामकृष्ण हरी माऊली. आता चाय वगैरे घेऊन झालेला आहे आमचा. प्रवास आहे 19 किलोमीटरचा. म्हणजे आज आम्हाला पूर्ण 39 किलोमीटर चालायचा होता. तर आम्ही
अर्धा टप्पा पार केलेला आहे आणि अर्धा टप्पा पार करायचा आहे. तर 19 किलोमीटरचा प्रवास आम्हाला पार करायचा आहे. तर तो प्रवास पार करण्यासाठी आता आम्ही निघलो आहे. चला तर हळूहळू प्रवास पार करतो आहे. रामकृष्ण हरी माऊली. घरेली चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा घरेली चंद्रभागा. कोरोना बँडेज लावतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. माऊली आता आम्हाला भेटणार आहे सूप. पुढे जाऊन सूप पिणार आहे आम्ही नाश्ता आणि 1 नंबर आज फिलिंग येईल आम्हाला. 1 नंबर फिलिंग येईल. आणि कृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही नाश्त्यावर पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो काय स्पेशल नाश्ता आहे. तर अमरदादाला भेटू. अमरदादा काय काय स्पेशल आहे आज? रामकृष्ण हरी माऊली. आज आपला दुसरा टाइम आपण सूप केलेला आहे. वारकऱ्या आपल्या सर्व पदयात्रींसाठी जो काही आपला नाश्त्यासाठी आपण सूपची सोय केलेली आहे. तरी पदयात्र्यांचा उत्साह वाढावा, त्यांचा जोश पुढे पुढे वाढत जावा, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो. पांडुरंगाची इच्छा असेल अजून काहीतरी आपण चांगला देण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघू शकता सूप आहे आज. तर कशी आहे सुपायला चाव? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर सुपाला खूप कडक चव आहे. कडक बनायचं आणि आमचे मेन दादा दादा. तर तुम्ही बघू शकता आज संध्याकाळचा नाश्ता स्पेशल सूप आहे. तर अशाच वेगवेगळे मेन्यू आम्हाला भेटतात आणि आम्हाला ही चालायला मजा येते, कारण की चायनीजची आठवण येते आम्हाला. आणि असं वाटत नाही की आम्ही वारीला आहे, असं वाटतं घरी आहे. तर आनंद घेतो सुपाचा. तुम्ही पण घ्या बघून या सुप्याला. कसं काय? माऊली एकदम मसालेदार सूप आहे. अमरदादाने आम्हाला दिलं आहे. त्यांचं मंडळ खूप खूप आभारी आहे. अमरदादा खूप खूप अमरदादा तुम्ही आम्हाला असा साथ द्या, मग आम्हाला चालण्याची अजून एनर्जी येईल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघितला की आज नाश्त्याला खूप चांगला असा सूप होता आणि प्रत्येकाने 3-3, 4-4 बाउल पिले, कारण की भूक एवढी लागली होती का कोणी थांबू शकले नाही आपली भूक. तर सर्वांनी आपली भूक मिटवली आणि पुढचा प्रवास आमचा 8 किलोमीटरचा आहे. तर त्या प्रवासाला लागलो आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास. संध्याकाळ पण झालेली आहे, तर आम्हाला जरा फास्ट चाल मारायला लागेल, कारण की रात्र झाल्यावर आम्हाला इथे कुठं काहीच दिसत नाही, कारण की लाईटी पण बंद असतात. तर चला पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही बघू शकता आंघोळ वगैरे केलेली आहे आणि डायरेक्ट जेवायला बसलो. तुम्ही बघू शकता जेवायला स्पेशल काय, राईस, चिल्ली, शेजवान चटणी. असं जेवायला असेल तर बाबू 50 किलोमीटर बी चालेल, 50 किलोमीटर बी चालेल. जेवण ज्यांच्याकडून आलेलं आहे तो निशांत बाबन पाटील सुरेगावचे, त्यांच्याकडून आलेले आहे.
बघू शकता कडक जेवण आहे कडक. धन्यवाद निशान माऊली, धन्यवाद कृष्णारी माऊली. तर जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं आणि सर्वजण खूप थकलेले आहेत आणि आता सगळे झोपलेत. मी पण झोपतो. उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन. रामकृष्ण हरी. गुड नाईट.